नमस्कार. मदर्स डे निमित्त खास आई, प्रतिमा आणि वास्तव. करारी, कणखर, कर्तृत्ववान हे शब्द आठवले प्रथम आईवर लघुलेख लिहू म्हटलं तर. आज आई किती प्रेमळ आणि तत्सम लेखांचा पूर आलेला आहे. माझ्या आईशी तुलना करता मला एकूण एक अतिशयोक्त वाटतं. म्हणजे माझी आई प्रेमळ नाही वगैरे असं काही अजिबात नाही, पण पहिले 3 गुण लक्षात येतात हे प्रथम लिहिलेले 3 शब्द. कोकणात चिपळूणला जन्म आणि बालपण. कोकणस्थ ब्राह्मण घरी जसं बालपण जाईल तसं गेलं. पण हे काही मी आईचं चरित्र नाही लिहित आहे. मला तरी वाटतं आपल्या अनेक जणांची आई ही अशीच होती आहे. लग्नानंतर स्वतःला सासरी आधी ॲडजस्ट करणं आणि मग प्रस्थापित करणं हे सगळ्याच जणींना करायला लागतं. माझ्या आईने केलं आणि मग एक दिवस स्वतः सूत्रधार बनवणं हेही ओघाने आज झालं. अनेक घरात असतात तसे माझे वडीलही कुटुंब प्रमुख होते, फक्त रेशन कार्डवर लिहिण्यापुरते. बाकी नवीन फ्लॅट घेण्यापासून ते तूर डाळ किती हवी हे सारे निर्णय आईचे. निर्णय क्षमता आणि ते अंमलात आणण्यासाठी धडाडी हे सारं होतं आईकडे. लग्न झाल्यावर शिक्षण पूर्ण करून मग नोकरी, बाकी मुलं बाळं, घर संसार, व्रतवैकल्य, सण समारंभ हे सगळं आलंच. आईशी कधी विनोद करून हसलोय खदा खदा असं आठवत नाही मला. अगदी लहान असताना केला असेल तिच्या पत्राशी चाळा, पण मोठं झाल्यावर मात्र असं काहीही केलेलं आठवत नाही. अनेक घरी वडील रागीट, त्यांचा दरारा वगैरे ऐकलंय. इथे मात्र जो काही धाक आहे तो आईचाच. आई सुग्रण, आई प्रेमळ, आई पाठीशी घालणारी, आई अमुक, आई तमुक असं काहीही नव्हती माझी आई. करारी नक्कीच होती. एकदा ठरवलं की त्यात सहजासहजी बदल न करणारी. कणखर खूपच होती, शरीराने आणि मनानेही. आई आजारी पडल्याचं कुणाला आवडत नाही, कुणालाच आवडत नाही आणि म्हणून ती पडतही नाही. एक अमृतांजनची बाटली असली की झालं. सून असतानाही आणि सासू झाल्यावरही आई ज्या तऱ्हेने तिचा सूत्रधाराचा रोल निभावायची त्यासाठी माणूस कणखरच हवा. कर्तृत्ववान तर नक्कीच. मी पोटात असताना हाती विणलेला भला थोरला गालिचा, शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना घरी बोलावून अतिरिक्त मोफत शिकवणी, पहाटे उठून केलेल्या पुरणपोळ्या, 1 ना 2 असंख्य उदाहरणं. आई आहे माझी अजून. एकत्रच राहतो आम्ही इथे ठाण्यालाच. मग मी असं भूतकाळात का बरं लिहिलं? 2 वर्षांपूर्वी आईला बरं नाहीसं झालं. वयपरत्वे होतं, तसंच आजारपण. बरी पण झाली आई त्यातून. पण आई विसरूनच गेली तेव्हापासून ते पहिले 3 शब्द. करारी, कणखर, कर्तृत्ववानची कनवाळू कंपित कातर झाली आई. कोशात गेली. खाते पिते, बोलते चालते, सगळं सामान्य माणसासारखं. पण माझी आई सामान्य कुठे होती? कुठचीच आई सामान्य नसते ना. आपल्या मुलांसाठी तर नाहीच नाही. आता ना आई माझी आई वाटतच नाही. नटसम्राटमधल्या स्वगतागत मी हिंडतोय आपला विचार. कुणी आई देतं काय? माझी आई भेटवाल का मला पुन्हा? करारी, कणखर, कर्तृत्ववान आई. मिझो, मदर्स डे 2018. आजचा बोनस. कुठच्याही कमेंटशिवाय गायक विश्वास जगदळे, ठाणे. नमस्कार.